चला तर मग आता सुरू करतो बाबांची प्रसिद्ध झालेली 21वी कथा. कथेचं नाव आहे वास्तू, जी प्रसिद्ध झाली होती प्रपंचच्या सप्टेंबर 1977 या अंकामध्ये. आभाळ कसं गच्च भरून आलं होतं. पावसाचे टपोरे थेंब जमिनीवर आदळत होते. पारावरच्या पिंपळाच्या पानावर ताड ताड आवाज होत होता. एखादं पान गळून पडत होतं. पलीकडे कौलावर सडा पडला होता. पागोळ्या नाचत होत्या. कौलावरचं पाणी भिंतीत मुरत होतं. विटांवरचा गिलावा खूप वर्षामागे निसटला होता. पाणी झिरपत होतं. विटा ओल्या झाल्या होत्या. हौदाजवळ मोरीत सगळं निसरडं झालं होतं. पावसाचे जाड थेंब हौदातल्या पाण्यावर आदळून फुटत होते. त्यातच कोणतरी हौदाचा नळ सोडला होता. पावसाच्या आवाजानं आणि नळाच्या आवाजानं वाड्याचा जुनाटपणा अधिकच वाढला होता. बैठकीच्या खोलीत बापूसाहेब बसले होते. जरा वेळापूर्वी पितळेच्या खलबत्त्यात कुटलेला विडा त्यांच्या तोंडात घोळत होता. पावसाचा ताशा आता जोरात वाजू लागला होता. समोरचं काही दिसेनासं झालं होतं. दारातलं पाय पुसणं ओलकिच्च झालं होतं. दारं भिजली होती. समोरच्या खोलीत दिसणारी बिऱ्हाड करूनची हालचालही दिसत नव्हती. थोड्या वेळापूर्वी गरजणारा जोशांचा रेडिओ बंद झाला होता. गोखल्यांच्या घराला नवीन पडदे लागले होते. पडद्याच्या आतून ट्यूबलाईटचा झगमगाट दिसत होता. बापूसाहेब खुर्चीतनं उठले. माझघरात अजून वामकुक्षी चालू होती. डोक्यावर हात घसत ते म्हणाले, चहा ठेवा आता, 4 वाजायला आले. डोकं उठलंय नुसतं या पावसानं. स्वतःशी पुटपुटत ते पुन्हा बैठकीच्या खोलीकडे वळले. दारात उभं राहताच त्यांचं मन त्या खोलीनं विषण्ण करून टाकलं. व्याजम फाटलं होतं. जागोजागी भोकं पडली होती. त्याच्या आतून ओल आलेली भिजट जमीन दिसत होती. खुर्चीमधले खिळे बाहेर आले होते. बसायला ठेवलेल्या उशांमधून कापूस डोकावत होता. भिंतीचा निळा रंग उडाला होता. मधूनच पिवळे, हिरवे अनेक रंगांची कवचे पडत होते. कोनाड्यामधून बोट बोट धूळ होती. पितळेचा एक स्टँड काच फुटून पडला होता. पलीकडे एका मोठ्या तसबिरीतून त्यांच्या वडिलांचं उग्र रूप दिसत होतं. बापूसाहेब एकदम दचकले. चटकन त्यांनी आपला हात तसबिरीवर फिरवला. नुसती धूळच धूळ होती. वडिलांच्या फोटोमधील डोळ्यांनाही त्यांना डोळे देवेना. वडिलोपार्जित इस्टेट. पूर्वजांनी हा वाडा बांधला. पिढ्यानपिढ्या नुसता आराम केला या लोकांनी. जमीन जुमला, शेतीवाडी, इनामदारी सारं वैभव भोगलं या वाड्याने. गेल्या 3 पिढ्यात वाटणी झाली नाही. आता या पिढीतही होणार नाही. मंगलेच्या लग्नात या भिंतींना रंग लागला. बैठकीची खोली, माझघर, स्वयंपाकघर, ओसरी 8 दिवस कारागीर खपत होते. घर झगमगलं होतं. नवीन झुमरं लागली होती. छताला ऑइल पेंट लागला होता. अंगणात फरशी घातली होती. बापूसाहेबांनी डोळे घट्ट मिटून घेतले. एक आवंडा गिळला आणि डाव्या हाताचा तळवा चौकटीवर घट्ट आपटून ते खोलीत वळले. स्वयंपाकघरात चहाचा वास सुटला होता. ते चटकन म्हणाले, अहो आलं घालता का जरा चहात? घरातून काही उत्तर आलं नाही. जराशाने सावित्रीबाई चहाचा कप घेऊन बाहेर आल्या. बापूसाहेबांनी क्षणभर त्यांना निहाळलं. नेहमीप्रमाणे चहा टेबलावर ठेवायला सांगायला ते विसरले. त्यांनी चटकन चहाचा कप हातात घेतला. बसा जरा, असं त्यांना सांगून ते स्वतः खाली बसले. बसायचं काय ते, मंगल हापिसातून येईल आत्ता. केरवारे व्हायचेत, म्हणत सावित्रीबाई आत गेल्या. बापूसाहेबांना वाटायला लागलं आपल्या या बायकोला इनामदारिणीचं वैभव फारसं भोगायला मिळालं नाही. शेतीवाडी गेली होती. जमीन जुमला गेला होता. नोकर चाकर नव्हते. नाही म्हणायला थोडं बहुत सोनं नाणं होतं. हिचा सारा जन्म काबाड कष्टात गेला. केरवारे, भांडी घासणं, धुणी धुणं आणि मुलांचं करणं यातच तिचा जन्म गेला. घराची खरी इनामदारीण होती ती आपली आई. इनामदार होते ते आपले वडील. आपण त्यांच्या पोटी नुसता जन्म घेतला म्हणून या वाड्याचे मालक. त्यांना तो चहा जाईना. बशीत होता असा वाटेना. बायको पाहून निव्वळ करुणा वाटू लागली. पावसाचा आवाज थांबला होता. आता आवाज येत होता तो केरसुणीचा. जराशानं तो थांबला. मग भांडी वाजू लागली. डोळ्यासमोर एक एक भांडी यायला लागली. मोठाले हंडे, परात, पातेलं, ओगराळी, रोळ्या, वेळण्या, ताटांची चवड, वाट्यांचे ढिगारे, भांड्यांची चवड. आता सगळी छोटी भांडी कुंडी. घरात जेवणारी इन 3 माणसं. जुनाट घरात राहून जुन्या भाडेकरूंच्या जीवावर जगणारी जीर्ण माणसं. त्यांची ₹5, ₹2 भाडी आणि महिन्यास केव्हा तरी एखादी येणारी पुरुषोत्तमची मनी ऑर्डर. बापूसाहेब चमकले. चहा थंड झाल्याची त्यांना जाणीव झाली. तसाच थंड चहा त्याने तोंडाला लावला. ते एक एक घोट सावकाश घेत राहिले. त्या चहाला जणू चवच नव्हती. प्यायचा म्हणून प्यायचा. चहा पिऊन त्यांनी कपबशी टेबलावर ठेवली.
टेबलावरचं कापड जुनं झालं होतं. त्याची सुतं निघाली होती. काही ठिकाणी चक्क धूळ होती. बाजूच्या डायरीत पै-पैचा हिशोब होता. चटकन त्यांनी जानव्याच्या किल्लीने टेबलाचा खण उघडला आणि एखादं रहस्य लपवावं तशी ती डायरी आत टाकली. जणू त्यात हजारो रुपयांची चवडच होती. कोणाची तरी चाहूल लागली. बापूसाहेबांनी चटकन खणाला कुलूप लावलं आणि ते खिडकीबाहेर पाहू लागले. सावकाश पावलं टाकत मंगला येत होती. तिच्या चपलांचा फटाक-फटाक आवाज येत होता. पावसानं तिला चांगलंच भिजवलं होतं. तिचा गळा मोकळा दिसत होता आणि गळ्याची हाडं डोकून पाहत होती. पातळावर चिखलानं खडी काढली होती. भांगातले केस आता पांढरे दिसत होते. नवऱ्यानं टाकलेली मंगला, हजारो रुपये उधळून उजवलेली मंगला. दिसेनाही त्या पंक्ती. लोक नुसते जेवतायत, आळूची भाजी आरबतायत. अरे मठ्ठा आणा, मठ्ठा आणा, नुसती ओरड चालली आहे. जिलब्यांची ताटं उपडी होत आहेत. आपल्या कपाळाला तांबड्या कुंकवाचा ओला पट्टा आणि अक्षत आहे. पुढे बँड वाजतोय, चंद्रज्योती जळतायत. सारा पैशाचा चोराडा. नशिबाचा खेळ. मंगला सासरी जाते काय आणि 5-6 वर्षात मूल होत नाही म्हणून परत येते काय. सारा नशिबाचा खेळ. बापूसाहेब आत वळले. आरामखुर्चीत बसून राहिले. डोक्याच्या शिरा थाड थाड उडत होत्या. अचानक वादळ व्हावं, शेकडो वृक्ष उन्मळून पडावेत, त्यांची प्रचंड मुळं बाहेर पडावीत, तसं वाटत होतं. बापूसाहेबांनी शून्यात नजर लावली. हातात चाळा म्हणून त्यांनी वर्तमानपत्र धरलं. का कोणास ठाऊक त्यांना एकदम उदास वाटू लागलं. संध्याकाळ होते आहे, दूरवर आभाळात सूर्य बुडतो आहे. कारण त्यांचं आयुष्यच तेवढं आहे. पण एक वार मावळणं परवडलं, पण त्याचं पुन्हा उगवणं नको. ती पक्ष्यांची मधुर किलबिल नको. तो सोनेरी मुलामा नको. आता सगळ्यांचा उबग आलाय. वर्षानुवर्ष ही हाडं पुसणं चाललंय. केव्हा तरी अंत पाहिजे, अंत. पुरुषोत्तम म्हणतोय वाड्याला गिऱ्हाईक आलंय ₹1,00,000. मुंबईचा मनुष्य घेईल म्हणतोय. मग तो मुंबईला फ्लॅट घेणार. आपल्याला तिथं नेणार. त्याचंही बरोबर आहे. चाळीतल्या एका खोलीत किती वर्ष आयुष्य काढणार तो? आणि आपण तरी किती वर्ष या खस्ता काढायच्या? 2 आणि 5 रुपयाची भाडी वसूल करायची. मंगलेच्या ₹150वर नजर ठेवायची. पोटाला टाच मारून बिचारा पुरुषोत्तम ₹100 पाठवतो. अरे राम श्रीकृष्ण. बापूसाहेबांनी बैठकीची खोली सोडली आणि ते स्वयंपाकघरात जाऊन बसले. अहो ऐकलत का? पुरुषोत्तमचं म्हणणं सांगितलंच ना तुम्हाला. तुम्ही काही बोलतच नाही. वाडा काढायचा का? नाहीतरी आपण या ओढाताणीला कंटाळलोय. संबंध महिन्याची वाड्याची आवक ₹500. कसं बघायचं? मला तर वाटतंय वाडा काढावा, जाऊ मुंबईला. राहू पुरुषोत्तमजवळ. माझं काही म्हणणं नाही, पण जे काय करायचं ते पूर्णपणे विचार करून. सावित्रीबाई विरक्तपणे म्हणाल्या. जणू त्यांना देणं-घेणं नव्हतंच. त्या केवळ परक्या होत्या. या वास्तूवर त्यांचा हक्कच नव्हता. आयुष्यात भोगायचं तेवढं भोगलंच पाहिजे अशी त्यांची धारणा होती. बापूसाहेब मुंबईची चित्र रंगवत होती. चष्म्याच्या काचांसमोर मुंबईच्या उंच इमारती होत्या. झगझगणारे रस्ते होते. डोळ्यासमोर तुफान गर्दी होती. मोटारीच्या रांगा होत्या. मुंबईचा अफाट समुद्र होता. सुंदर किनारा होता. चौपटी होती. ते भेळपुरीवाला, गंडेरीवाला, शहाळ्यातलं मधुर पाणी आणि गोड खोबरं. बापूसाहेब दचकले. आता खोबरं खाण्यासारखे दात आहेत का आपले? म्हणत ते किंचित विषण्णपणे हसले. त्यांनी डाव्या हातानं वाढलेल्या दाढीचे खुंट खाजवले. गळ्यातलं जानवं सरसावलं. जानव्यात बांधलेली सोन्याची अंगठी त्यांना किंचित खुपली. बोटात झिजेल म्हणून जानव्यात बांधलेली अंगठी. स्वतःच्या लग्नातली अंगठी. झिजवट बदाम. किंचित फिक्कं पडलेलं जुनं सोनं. नाकावर उघडलेला चष्मा त्यांनी सावरला आणि स्वयंपाकघराच्या काळ्या खिडकीतून ते बाहेर पाहू लागले. पुन्हा पावसाची झड लागली होती. हौदाजवळचं नारळीचं झाड हेलकावत होतं. समोरच्या बिराडाच्या घरावरची भिजट कौलं दिसत होती. आभाळाचा काळापट तुकडा दिनवाणा वाटत होता. त्यांना क्षणभर विरक्ती आली. झालं. हा वाडा सुटला. ₹500ची कमाई सोडून आपण ₹1,00,000 घेणार. आयुष्यात न पाहिलेली रक्कम आता शेवटी घेणार. भाडेकरू सोसायटीत घेऊन फ्लॅट बांधणार म्हणे. काय का करेनात ₹1,00,000. केवढी किंमत आहे या वाड्याची, जुनाट वाड्याची. पडायला लागलेला गिलावा, गळकी छपरं, फुटलेल्या फरशा आणि सगळीकडे पसरलेली ओल, शेवाळा आणि गांडूळ. बापूसाहेबांच्या डोळ्यासमोरचा वाडा कुठे नाहीसा झाला होता. आता डोळ्यासमोर होते ते विटांचे ढिगारे, कौलांचे फुटके तुकडे, चिखल, घाणेरडी फुटकी फरशी, गुळगुळीत हौद आणि निसरडा फरस. मन मात्र खुशीत होतं. ₹1,00,000चं स्वप्न रंगवत होतं. बापूसाहेब स्वयंपाकघरातून उठले. माझघरात शिवण्याच्या मशीनचा आवाज येत होता. खांद्यावर पदर घेऊन अंगावरची चोळी लपवत मंगला उसवलेलं पोलकं शिवत होती. ठिगं लावत होती. बापूसाहेब गलबलले. त्यांना वाटायला लागलं
आपण आपल्या मुलीचं भविष्य नीट घडवलंच नाही. तिच्यासाठी सर्व चौकशी करून योग्य स्थळ पाहिलंच नाही. एखाद्या कोरंटीच्या झाडासारखी ती वाढली आणि लग्न होऊन पुन्हा आपल्याकडेच आली. आता वाडा विकला की तिच्याकरता काहीतरी कोर्स करू. मुंबईत नोकरी लावू. कपडे लत्ते अंगभर तरी मिळतील तिला. 2 वेळा पोटभर जेवण तरी मिळेल. आपल्या मागं मीठ भाकरीची सोय होईल तिची. जोशांची माणसंच मोठी तरकटी. सोन्यासारखी माझी पोर उघड्यावर टाकली. काही जणांना 12 वर्षांनी मूल होतं म्हणे. पण बापूसाहेब माझघरात उभे राहिले. मनातलं विषण्ण विचार त्यांनी झटकले. आपल्या घराकडं पुन्हा पुन्हा पाहू लागले. त्यांची नजर भिरभिरू लागली. भिंतीवर गेरूनं लाल रांगोळ्या काढल्या होत्या. मग महालक्ष्मीच्या रांगोळ्या. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी रांगोळ्या काढल्या जातात. वरच्या कोनाड्यात गणपती, गर्भरेशमी लुगडी नेसलेल्या महालक्ष्म्या आणि पितांबर नेसलेलं गणेशाचं ध्यान, उदबत्त्यांचा वास, पुढं काढलेल्या रांगोळ्या, करंज्या लाडवांची शीग, नाना प्रकारची खेळणी, चित्र. देवघरात नवरात्र, गव्हाची पातं, शिलांगणाचं सोनं, जागोजागी लागलेल्या पणत्या, भुईनळे. पाडव्याच्या दिवशी नथ घालून सावित्री आपल्याला ओवाळायची या ठिकाणी. मग एखादं भरजरी पातळ तिला ओवाळणीत मिळालं की पाडव्याच्या दिवशी दिवे लवकर विझत. कोपऱ्यातल्या बाळंतिणीच्या खोलीतला पाळणा, बाळंशेपाचा वास आणि शेजारच्या खोलीतील शृंगाराचे अनेक प्रसंग. प्रयुक्त्या करून आपण त्या खोलीत सावित्रीला बोलवत असू आणि तो चोरटा शृंगार. हक्काच्या पत्नीशी केलेलं चोरटं प्रेम. त्या खोलीत पिढ्यानपिढ्या शृंगार झाला. दिवे मालवले गेले. आपल्या घराण्यातल्या प्रत्येकाने इथं सुख भोगलं. ओसरीवरची ती डोहाळ जेवणी, बारशी, मुंजी, लग्न. ओसरीवरचा मोठा झोपाळा, त्यावर बसलं की वाटतं हा झोका थांबूच नये. हरवलेले क्षण पुन्हा यावेत, पुन्हा यावेत. या भिंतीनं आपल्या घराण्याचा शृंगार पाहिला, सुखं पाहिली. या तुळयांनी मुसमुसलेल्या डोळ्यांनी आपल्या घराण्याच्या दुःखावर आसवड आणली. या वास्तूची वीट न वीट माझ्या रक्तामासाची आहे. हा वास्तुपुरुष माझा पूर्वज. माझं रक्तमांस मी विकू? बापूसाहेबांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. आपल्या रक्तमांसाच्या विटांचा आधार घेत ते हेलपाटायला लागले. गिलावा आता ढासळला होता.